वेलकम टू अवर सेकंड ब्लॉग गाइज. तो फायनली आपला माईक आलेला आहे. होपफुली तुम्हाला आवाज चांगला येईल. अर्पण इसमें चूज कर एक. शिमला मिर्च खाएगा तू? ठीक आहे. चला तर मित्रांनो, आपण आता शिमला मिर्च बनवूया. लाट 3 सफिशियंट आहे 3 लोकांसाठी शिमला मिर्च. त्यानंतर 2 कांदे, जी लोकांना सर्वात जास्त रडवतात ते. शिमला मिरची तर झाली कापून. त्यामध्ये थोडं बेसन ॲड करायचं, कारण मी थोडी शिमला मिरची मला नाही वाटत 3 लोकांसाठी इनफ आहे. थोडं वरवरती बेसन भाजून घ्यायचं, जेणेकरून टेस्ट पडेल भाजीला चांगली. बेसन झालं आय थिंक आपलं. थोडा थोडा स्मेल येत आहे, म्हणजे बेसन झालं आहे. जास्त होऊ नाही द्यायचं ते, नाही तर स्मेल होत द्यायचा. विदाऊट वरण भात तर आम्ही जेवण करतच नाही. जोपर्यंत वरण शिजेल तोपर्यंत तेल पण गरम होऊन जाईल आणि भाजी पण प्रोसेस होऊन जाईल. तर आधी पीठ भिजवून घेतो. यात पाणी व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे झालं. पोळी शिकलेलो आम्ही आता. घरच्या सारखी तर नाही होत, पण टेस्टला वगैरे चांगले होते. खूप एफर्ट्स आहे भाई यात, रिअल एफर्ट्स. तर मजा येते आम्हाला. आम्ही एन्जॉय करतो कुकिंग सर्व. डाळ आणि मोस्टली भाजी पण शिजली. नाउ द रिअल स्ट्रगल इज मेकिंग पोळी. तर चला पोळी बनव. अरे वाह, क्या मस्त रोटी सेकी जा रही है गरम गरम. वाह अर्पण, आज तू 5 खा 5. अरे 5 का 10 खाऊंगा, तुम बनाओ खाली. ये मस्त गरम गरम रोटी, नहीं सॉरी, ठंडी ठंडी रोटी तवे पे जाते हुए. ये गरम गरम रोटी हॉटकेस में जाते हुए. चल ये ले, ये ले. क्या बात है. आफ्टर 2 मिनी एफर्ट्स आमचे फायनली जेवण बनवून झालेलं आहे. तर भेटू थर्ड ब्लॉग मध्ये लवकरच. अर्पण, क्या बोलना है बोल दे सबको. जल्दी से लाइक कर दो और इस चैनल को सब्सक्राइब कर दो. नया ब्लॉग आता ही होगा. बाय, गुड नाइट.